सर्व भगिनींना विनंती आहे, फक्त 5 मिनिटात माझं भाषण मी आटोपणार आहे, कारण 5 वाजेची सभा रावेरला आहे. इथून मला जायला 1.5 तास 1.5 तास लागतील. तिथून यावलला आहे, तिथून पुन्हा मला एरंडोलला जायचं आहे. उशीर खूप झालेला आहे. त्यामुळे फक्त 10 मिनिट सगळ्यांनी शांततेत बसावं अशी विनंती मी आपल्याला करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांची नावं मंगेशदादांनी घेतली, लांबलचक लिस्ट त्यांनी वाचलेली आहे, ते सर्वजण त्यातूनही काही वाचले असतील, सुटले असतील तर ती त्यांची जबाबदारी, माझी जबाबदारी नाही. माझ्या समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तुमची सगळी कुस्ती मी पाहत होतो. दिलीप भाऊंची बघितली, दादांची मी बघितली, पण मी त्या विषयावर काही बोलणार नाही. मी विकासावर बोलणार आहे. मी पाचोरा शहराच्या डेव्हलपमेंटवर बोलणार आहे. राज्यामध्ये काय चाललं आहे, देशामध्ये काय चाललं आहे आणि कमळाला मतदान का, या विषयावर मी बोलणार आहे. खरं म्हणजे मी आल्यालाच विचारलं आधी की गर्दी एवढी आहे की वरती बिल्डिंगवर लोक मावत नाही, मागे रस्त्यांवर दुकानामध्ये लोक घुसून बसलेले आहेत, मोठी जागा का घेतली नाही. त्यांनी मला सांगितलं की आमदार साहेबांनी सगळ्या जागा बुक करून ठेवलेल्या आहे. म्हणजे भाषणं नाही आहेत, पण आपल्याला सभेसाठी एकही जागा मिळता कामा नये, आपली सभाच होता कामा नये, म्हणून त्यांनी सगळे अर्ज देऊन ठेवले. हे ग्राउंडवर आमची सभा, त्या ग्राउंडवर आमची सभा, शहरातले सगळे ग्राउंड त्यांनी बुक करून टाकलेले आहेत. आता काय म्हणावं यांना. आणि म्हणून ही जागा घेता घेता सुद्धा खूप नाकात दम आला. अशा पद्धतीने काम आपल्या आमदार साहेबांच्या या ठिकाणी चाललं. मला वाटतं ही लोकशाही आहे, ही निवडणूक आहे. आपल्याला सगळ्यांना आपापले मतं मांडण्याचा अधिकार आहे. तुमचे नेते येतील, तुम्ही बोला, आम्हाला बोलू द्या. आम्ही पण मंत्री आहोत आणि आम्ही तर राज्यामध्ये मोठे भाऊ आहोत. आम्ही जर विचार केला तर मग आम्ही काही करू शकतो, पण आम्ही त्या पद्धतीने वागत नाही, त्या पद्धतीने या ठिकाणी बोलत नाही. एका जणाने येऊन मला या ठिकाणी SMS दाखवला, SMS दाखवला, बघा तुमच्याकडून कोणी देता येत नाही, गिरीश भाऊसुद्धा या ठिकाणी येत नाही. अरे मी म्हटलं याची गरजच नाही आहे. यावेळेला तर सगळे आमचे सगळे 2 नंबरची फळीच तयार आहे, तेच तुम्हाला काफी आहेत. एकटा मंगेशदादा काफी आहे, आमच्या ताई या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या काफी आहेत, दिलीप भाऊ आहेत, अमोल आहे, ही सगळी मंडळी, त्यांचे कार्यकर्ते, हेच तुम्हाला आता पुरे पडणार आहेत. माझी तर गरज पडणार नाही मला असं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण विकासाचं बोला, पाचोरा शहराच्या कामाच्या बाबतीमध्ये बोला. शहर तुम्हाला सुंदर कसं करायचं आहे, स्वच्छ कसं करायचं आहे, सुरक्षित कसं करायचं आहे. पण सुरक्षित शब्द ज्या वेळेला माझ्यासमोर आला त्यावेळेला मी ऐकतोय 8 दिवसापासून की ते उमेदवार कोण कोण आहेत. भडगावमध्ये कोण आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार, तिथे तर त्यांच्याकडे 35-40 डंपर आहे, 50-100 ट्रॅक्टर आहे. म्हटलं काय करतात, मोठे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे, नाही म्हणे रेतीचे ठेकेदार आहे. अरे वा रे वा काम तुमचं. सट्ट्या पत्त्यावाले तिथे कोण आहेत, तिथे सट्ट्यावाले आहेत, तिथे सट्ट्यावाले, चक्रीवाले आहेत. मला वाटतं आपण कुठल्या दिशेला राजकारण नेतोय, कुठल्या दिशेला आपण या शहराला नेतोय. अहो लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला, तुम्हाला निवडून दिलं, आमच्या काकाजींचा तुम्हाला आशीर्वाद होता, तुम्ही वारसदार आहात, स्वतःच्या कर्तृत्वाने नाही, कोणाच्या आशीर्वादाने मोठे झालात तुम्ही, तात्यासाहेबांच्या तुम्ही मांडीवर जाऊन बसलात, त्यांच्याबरोबर राहिलात, त्यांची जागा तुम्ही घेतली, त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, तुम्ही मोठे झालात. आणि त्याच आमच्या ताईला विसरून गेलात, त्यांच्याच विरोधात आकपाखड करतात. मला वाटतं असं चालणार नाही. लोक जाणकार आहेत, लोक बघतायत, लोकांना काय करायचं ते नक्की करतील. पण मला वाटतं इतकी टोकाची भाषा तुम्ही वापरू नका. हे राजकारणात एथिक्स नाही आहेत. राजकारणामध्ये इतक्या खालच्यावर जाऊन, आता मी 40गावमध्ये पण ऐकतोय, तिथे जाऊन काय काय पण बोलतात, काय शिवराळ भाषेमध्ये बोलतात. काय चाललंय तिकडे. ते आमचे एक माजी हिरो, काय नाव त्यांचं, उन्मेष पाटील, उन्मेष दादा, काय नाही पडले 2-3दा धडाधड खाली. पक्ष सोडला आणि त्यांचा अंत झाला.
आता मी त्यांना सांगितलंय पंचायत समितीत निवडून दाखवा. एकदा खासदार झाले, एकदा मंत्री झाले आणि वाटेल तसं तोंड सुट्टे आमच्यावर घेत आहेत. मी म्हटलं आता तुमचं झालं ना, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये तरी सरपंच निवडा तुमच्या गावच्या. आहे का हिंमत? एकदा पक्ष सोडला की तुमची किंमत नाही. कोणी असो, उद्या मी असेल का मंगेश असेल, कोणी असेल, एकदा पक्ष सुटला की तुमची किंमत संपली. त्या पक्षाला किंमत आहे. हा पक्ष खूप मोठा आहे. इथे पक्षाचे अनुयायी खूप मोठे आहेत. तिकडे पाहिलं का तुम्ही पूर्वेकडे? कोणतं गाव आहे तिकडे? मुक्ताईनगर. काय झालं तिकडे? कसं चाललंय? मी 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 हा भाऊ हा भाऊ. अरे रे भाऊ, तू काही नाही रे. अरे बाबा, पक्ष म्हणून आपण आहोत. सगळं मी, पक्ष काहीच नाही असं म्हणत म्हणत त्यांना एकदा पक्षाने काढलं. पक्षातून निघाले आणि आता गावातली ग्रामपंचायत पण त्यांच्याकडे ते कोथळे गावातली नाही. 7 लोकांपैकी 4 लोक आपले आहेत. मुक्ताईनगरची नगरपालिका नाही, बोदवडची नगरपालिका नाही. डेअरीतून गेले, बँकेतून गेले, 2 वेळा आमदारकीला पडले. अजून काय पाहिजे तुम्हाला? आता आज मी टी व्हीवर पाहिलं, आता मी कमळाचा प्रचार करणार. म्हटलं हे काय झाला? आज टी व्हीवर सांगतायत मी आता कमळाचा प्रचार करणार आहे. पण कोणी बोलवलं तुम्हाला? स्वतः स्वयंभू, कारण नसताना. आता कोणी विचारत नाही. म्हणजे भुसावळमध्ये जाऊन तुतारी वाजवायची, वरणगावमध्ये जाऊन काहीतरी घड्याळ वाजवायचं, इकडे येऊन कमळ सांगायचं. मला राजकारणच कळत नाही यांचं. मला कधी कधी प्रश्न पडतो की मुख्यमंत्री परत एवढ्या मोठ्या लायकीचा माणूस असा भरकटलेल्या ज्यासारखं कुठे कसं का भेटतोय, कळतच नाही मला. आणि म्हणून इतकी वाईट अवस्था पक्ष सोडल्यावर होत असते. पक्ष सुटला की तुमचं वाटोळच आहे, काहीच तुमच्या हातामध्ये नाही. आणि म्हणून मला वाटतं मित्र, या पक्षाची किंमत आहे. सर्वात मोठा देशामध्ये पक्ष आहे. अनेक राज्यामध्ये 75% राज्यांमध्ये आपली सत्ता आहे, मुख्यमंत्री आहेत. परवा बिहारचा निकाल लागला, बघितला तुम्ही? सगळ्या देशातले रेकॉर्ड तुटले. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी किती जागा आल्या? 101 जागांपैकी 96 जागा आपल्या आल्या बीजेपीच्या. महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला पण 149 जागा उभ्या केल्या, 137 जागा बीजेपीच्या निवडून आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात असे निकाल हे पहिल्यांदा लागले. काँग्रेसच्या काळात पण नाही लागले. इतका लोकांचा विश्वास या पक्षावर आहे, या नेतृत्वावर आहे, मोदीजींच्या कामावर आहे. हो नाही नाही म्हणता म्हणता आज हा देश कुठे जाऊन पोचलाय. 11 वर्षापूर्वी ज्या मोदीजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्र हातामध्ये घेतली, त्यावेळेला अर्थव्यवस्था आपली 11व्या नंबर होती. आज आपण 4थ्या नंबरवर येतोय. केवढी मोठी किमया आहे. सगळ्या क्षेत्रात आपण कुठे चाललेलो आहोत. सगळीकडे रस्ते बघा, रेल्वे बघा, नवनवीन येत आहेत. रस्ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत. विमानं आता जळगाव 7 ठिकाणी विमानं पळायला लागलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ होतं आहे. युद्ध क्षेत्रामध्ये आपण इतके पुढे चाललो आहे की रणगाड्या आपण बनवतोय, पाणबुड्या आपण बनवतोय. परवा फायटर विमान, मिग विमान, त्याची निर्मिती आपण उजरदा त्या ठिकाणी केली जिथे एवढी रिव्हॉल्वर बनत नव्हती. सगळ्या प्रकारचे वेपन्स आपण बनवतोय. देश किती पुढे चाललेला आहे. आणि याचं कारण फक्त मोदीजी आहेत. 11 वर्षापूर्वी मोदीजी असताना नसताना देशाची अवस्था काय होती आणि आज आपण कुठे गेलेलो आहोत याचा विचार करायचा आहे. हे नुसतं इथल्या इथे तू काय केलं, मी काय केलं, तू नालायक, हा गहू, तो भामटा, तो चोट्टा, हे सोडून द्या. पण आज देशाला जर पुढे जायचं असेल, देशाला महासत्ता करायचं असेल, देशाला सगळ्यात पुढे न्यायचं असेल, तर मला वाटतं भाजपशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. देशामध्ये मोदीजी आहेत, राज्यामध्ये दूरदृष्टी असलेला आमचा नेता देवेंद्रजी त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपली घोडदौड किती वेगाने पुढे चाललेली आहे हे आपण सगळेजण या ठिकाणी बघतात. आणि म्हणून मला वाटतं दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपली सत्ता आहे, इथपर्यंत आपली सत्ता आहे. मग मधला जो हा अडथळा आहे थोडासा, हाही बाजूला करा. नगरपालिकेला मी तुम्हाला पुन्हा सांगेल, आपली सगळी बॉडी निवडून द्या, आमच्या ताईंना अध्यक्ष म्हणून निवडून द्या, नगरसेवक निवडून द्या. आणि मग बघा, लोक सगळ्या दूर अर्ध्या महाराष्ट्रात म्हणतात जामनेरसारखं करा, जामनेरसारखं पाहिजे, जामनेरसारखं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही यावेळेला आमची सगळी बॉडी निवडून द्या, सगळे सदस्य निवडून द्या. जामनेरपेक्षा 1 पाऊल पुढे तुमच्या शहराचा विकास करून मी या ठिकाणी दाखवेन. मी मंत्री आहे, माझ्या शब्दालाही वरती किंमत आहे.
7 टर्म झाले. एकदा मी आधी सुरुवातीला मी गावाचा सरपंच होतो, 7 वेळा मी आमदार झालो. माझी बायको आता 7व्यांदा 8व्यांदा निवडून आली. 3 वेळा 4 वेळा ती पण जिल्हा परिषद सदस्य होती. 4 वेळा कंटिन्यू ती नगराध्यक्ष आहे. लोक उगाच निवडून देत नाही मित्र, उगाच देत नाही. तुम्ही ते जातीपातीच्या गोष्टी करता, समाजाच्या गोष्टी करता. मी तर फक्त 3,000च आहे तिथे. 4.25 लाखामध्ये 3,000 आहे. जामनेर शहरामध्ये 500 मतं नाही माझे. 52,000 54,000मध्ये कसली जात, कसली पात, कसला धर्म, कसला समाज, कसला पैसा, कोण विचारतंय? अरे जो काम करेल, जो माणसांना जीव लावेल, जो कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सामील होईल, तोच नेता. आणि म्हणून मला आणि माझ्या बायकोला 3,000 मतं नाही आमचे 4.25 लाखामध्ये आम्हाला 16 वेळा लोकांनी निवडून दिलं. 16 वेळा. एकदाही पराभवाचं तोंड पाहू दिलं नाही. तर हे का होतं आहे, कशामुळे होतं आहे? मला वाटतं अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे, अशा पद्धतीने शहराचा विकास केला पाहिजे. जामनेर शहर येऊन तुम्ही बघा काय काय केलं आम्ही. तुम्हाला मी दाव्याने सांगेल, या 2 वर्षात 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर, सगळ्यात स्वच्छ शहर, सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं असेल तर ते जामनेर असेल. मी तुम्हाला दाव्याने सांगतो. आणि त्यानंतर मी आज ठरवलेलं आहे तुमच्या भानगडी बघून की तुम्ही भानगडीमध्ये पडू नका. काही लोकांना सांगू नका. एकदा आपल्या हातामध्ये सत्ता आली की मीच हे पाचोरा शहर दत्तक घेतो. मी तुम्हाला सांगतो, दत्तकच घेतो. आणि काम कसं असतं हे तुम्हाला करून दाखवतो. हे काय चाललंय, सगळे सट्ट्यावाले जमा करा, पत्त्यावाले जमा करा, हातबट्ट्यावाले जमा करा, दारूवाले जमा करा. हे काही विकास होणार आहे शहराचा? आमच्या गावामध्ये एकही दादा नाही की जो म्हणून मी दादा आहे म्हणून. एकही जण असं कोणाला पैसे मागणार नाही, वर्गणी मागणार नाही, रेतीचे धंदे करणार नाही, पत्त्याचे क्लब चालवणार नाही. सांगितलं मी पोलिसांना, जो दिसेल त्याला अगदी उलटा टाकूनच मारा, सामनेच ठेवू नका. नाही चालत आमच्याकडे. मी नाशिकला कुंभमेळा मंत्री आहे. नाशिकमध्ये अनेक दादांना असाच मार झाला होता. कोणी कोणाचाही खून करत आहे. मोटरसायकल धक्का लागला, मार. कोणी आपल्या बहिणीबरोबर बायकोवर गाडी चालला, पोरगा धक्का लागला, मारून दे चाकू. कोणी कोणाकडून पाहून हसला, थुकला, मार चाकू. गळ्यात आमची भगिनी चालली आहेत, आई चालली आहे, मुलगीच्या गळ्यात सगळी ओढून जा पळून. अरे म्हटलं चाललं काय? सरकार आलं आपलं, परत देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, मला कुंभमेळा मंत्री केलं. पालकमंत्रीचा वाद तर अजून सुरूच आहे. पालकमंत्री पण मी त्या ठिकाणी नाही आहे. मी पोलिसांना सीपींना बोलवलं, मान्य मुख्यमंत्री महोदयाची परवानगी घेतली. मुख्यमंत्री महोदय सांगितलं की जरा सरळ करून टाकला. कुंभमेळा आहे आता, आणि कुंभमेळ्याच्या आधी जर अशी परिस्थिती असेल, एवढे गुंड जर बस्ती आले असेल, माझ्यावर आले असतील, त्याचं करायचं काय? आणि म्हणून मी पोलिसांना सूचना दिल्या. आज तुम्हाला सांगतो की नाशिक शहरातले 15,000 छोटे मोठे गुंड हे सगळे कुठे 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 गायब झाले आहेत देवस्थानावर. ते काटूश्याम काय रे, हां, बाबा के दरबार में सगळे बाबा बचाव. 10-15,000 लोक गायब होंगे सगळे छोटे मोठे गुंड. अरे नको रे बाबा. अशा मिरवणुका काढल्या तुम्ही टीव्हीवर बघितल्या. असे हाणले की ते आता परत म्हणता की नाही बाबा याच्या पुढे काही नाही, बरे हमाल्या करू, शेतात जाऊ का मला, पण हे धंदे करणार नाही. आणि त्याच्यासाठीच पाचोरा मला दत्तक घ्यायचं आहे. नाशिक तर भलं मोठं शहर आहे, मुंबई पुणे नंतर 3 नंबरचं 4 नंबरचं. तिथल्या सगळ्या दादांचा बंदोबस्त आम्ही त्या ठिकाणी करून टाकलेला आहे. सगळ्याचा बंदोबस्त करून टाकलेला आहे. आता एकही म्हणत माणूस की मी दादा आहे म्हणून तो बिलकुल खाली वाकूनच चालतो. हे करावं लागतंय, हे करावं लागणार आहे. आम्ही जर अशा चोर भामट्या लुचक्या लुटारू लोकांच्या भरोश्यावर जर राजकारण करायला लागलो, मग काय, मग आमच्यामध्ये त्या गुंडांमध्ये फरक काय? हे अजिबात चालणार नाही. हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही. बागुजला मंगेश चव्हाणचं मार्ग पहिल्यांदा तिकीट दिलं, आता दुसऱ्यांदा दिलं. दुसऱ्यांदा तर रेकॉर्ड तोड मतं निवडून आलेत. पाडायला निघाले होते काही जण. किती मतं निवडून आले दादा तुम्ही? 86,000 मतांनी. म्हणजे बघा चेला माझा आणि माझ्या तिप्पट मतं निवडून येतो. आता काय बोलावं मी याला? इतकं चांगलं काम करतो, इतका पाठपुरावा करतो, इतकं चांगलं काम केलं की म्हणजे 40 गावकर तोंडामध्ये बोट घालतात की असं कसं काय होऊ शकतं. इतकं चांगलं काम, कामाच्या भरोश्यावर बोलणारा माणूस आहे. त्यांनी सट्ट्यापत्त्यावाल्याला एकल्या जवळ केलेलं नाही, दारूवाल्याला जवळ केलं नाही, 2 नंबरवाल्याला थारा नाही, पण आपल्या कामाच्या भरोश्यावर हा मोठा झालेला कार्यकर्ता आहे. काही नव्हता. मुंबईमध्ये कधीतरी मला भेटला 2-3दा. आमच्या रामेश्वर बरोबर आमच्या आला, 2दा 4दा 5दा भेटला. म्हटलं काय करतो? काही नाही, 40 गावचं असं आहे तसं आहे, इकडे तिकडे इथे काम करतो. काही नाही. बोलता बोलता विषय झाला. म्हटलं आमदार होतो का? नाही हो, मी कसं काय होईन? म्हटलं होऊन जा.
जा चाळीसगावला कामं कर म्हटलं 2-4 महिने गेला. आधी उमेश दादाबरोबर लोकसभेला फिरला, नंतर विधानसभा आली, त्याला तिकीट दिलं, हाला निवडून. पण इतके चांगलं कामं केली 5 वर्षामध्ये की लोकांनी त्याला 10,000वरून आता 86,000 आणला आहे. आणि पुढच्या वेळेला मी तुम्हाला दाव्याने सांगेल की महाराष्ट्रामध्ये हा रेकॉर्ड करेल निवडून यायचं. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्या समाजाला सोबत घेऊन हा तरुण कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतो. समाजावर विश्वासच ठेवू नका की लोक जातीवर पातीवर समाजावर निवडून येतात म्हणून. कामावर लोक निवडून येतात, आपल्या कर्तव्यावर लोक निवडून येतात. आमच्यासारखे छोटेसे कार्यकर्ते, माझ्या वडील शाळा मास्तर होते, काय होतं, काहीच नव्हतं आमच्याकडे. थोडीफार शेती होती 10-15 एकर. पण आमच्यासारखे कार्यकर्ते सगळ्यात सिनियर आहे. मी BJPमध्ये आज सगळ्यात सिनियर आहे, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेलो आमदार आहे मी त्या ठिकाणी. 7 वेळा निवडून आलो. कसे काय येत आहेत, कामाने निवडून येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं चुकीचे कामं करू नका, चुकीचे कामं करू नका, लोकांना वेगळ्या मार्गाला लावू नका. काय तुम्ही दारू पाचताय, काय गांजा पाचताय, काय चाललेलं आहे, कुठे फेडणारा पडे पाप. आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे की चांगल्या लोकांच्या पाठीशी उभे राहा. विकासाची चिंता करू नका गावाच्या शहराच्या, ती जबाबदारी मी घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तुमच्या गावाचा विकास करेल, पैसे देईल, फंड देईल. पण इथली एजन्सी जी आहे नगरपालिका, ती आपल्या ताब्यामध्ये असली पाहिजे, ती आपल्या ताब्यात असली पाहिजे. जामनेरला तुम्ही बघा 40 वर्ष झाले कोणीच नाही. 40 वर्ष झाले, 41 वर्ष झाले. माझी बायको 91ला पहिल्यांदा झडपी सदस्य झाली, मी 92ला सरपंच झालो, नंतर सतत 94 पासून आमदार होत आलो आहे. एकदा सुद्धा कोणाला संधी मिळाली नाही. 40 वर्ष लोक निवडून कसे देतात, काय द्यावं लोकांनी निवडून आम्हाला. बायको माझी सतत नगरपालिका झाल्यापासून एक म्हटलं 2 वर्षाचा काळ सोडला तर पूर्ण वेळ त्या ठिकाणी 20 वर्ष ती नगराध्यक्ष आहे. आता एवढं तर बिनविरोध झाली. आताही तुम्हाला सांगतो 28-29 जे सदस्य आहेत सगळ्याचे सगळे निवडून येतील, एकही दुसरं येणार नाही. 11 सदस्य मी बिनविरोध झालेलो आहोत, बायको माझी बिनविरोध झालेली आहे. एकाही सदस्याचं डिपॉझिट जामनेरमध्ये वाचणार नाही. केवढा लोकांचा विश्वास संपादित करावा लागतो, केवढी कामं करावी लागतात. रात्र दिवस सुखात दुःखात आजारपणात लोकांच्या धावावं लागतं, पळावं लागतं. म्हणून हे शक्य आहे. म्हणून माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की हे कामं आपण करा, अशा पद्धतीने आपण कामं करा. आणि म्हणून पाचोऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला विनंती मी या ठिकाणी करतोय. सिंचनाच्या कामाच्या बाबतीमध्ये मंगेशदारावर शेवटचा मुद्दा घेतो आणि संपवतो, 2च मिनिट. आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये की मी ज्या खात्याचा मंत्री आहे, ह्या भागामध्ये अजूनही पाहिजे तसं पाणी नाही, सिंचनाच्या व्यवस्था या ठिकाणी नाही आहेत. मी तुम्हाला शब्द देतोय, आज शब्द देतोय, गिरण्यामध्ये 24 तास पाणी ठेवण्याची जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. 24 तास पाणी, तुमच्या शेतीला 24 तास पाणी. तुमचे बलून बंधारे आहेत, त्याचं रूपांतर आता आपण बंधाऱ्यांमध्ये करतोय. आता त्या कामाला मी मंजुरी दिलेली आहे. येत्या 15 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये त्या कामाचं टेंडर करतो. तुम्हाला 8 बंधारे या गिरणीवर बांधून देतो. आता आपण नारपारच्या माध्यमातून या ठिकाणी या भागामध्ये गिरण्यामध्ये 40 TMC पाणी आणतोय की तुम्हाला कधीच पाण्याची वणवा होणार नाही. कधीच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाण्या वाचून तुम्हाला त्या ठिकाणी कुठे कमी पडलेलं आहे असं होणार नाही. सगळी शेती बागायती करण्याची जबाबदारी या भागातली गिरण्यावरच्या मी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष पुढचं आपण निवडणुकीला सामोरं जाऊ, त्यावेळेला इथला सगळा भाग हा हरित झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून या निमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे, नम्र विनंती आहे की वेळेला पाचोऱ्यामध्ये तुम्ही आम्हाला एक वेळा संधी द्या, एक वेळा संधी द्या. 20 वर्ष तुम्ही बघितलेले आहेत, पण एक वेळा तुम्ही संधी द्या. कमळाच्या फुलाचं बटन दाबून आमच्या ताईंना विजयी करा, आमच्या नगरसेवकांना विजयी करा. आणि त्याबरोबर आपलं कोणतं सिलेंडर आहे का, काय छत्री आहे, 11 नंबरमध्ये छत्रीची निशाणी आहे, त्यांना सुद्धा मतदान करा. आपण जर मी पुन्हा सांगेल की आपण एकदा माझ्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये ही सगळी सत्ता दिली, ही सगळी सत्ता दिली, तर पुढे 5 वर्षांनी लोक फक्त पाचोऱ्याचाच विचार करतील. पाचोऱ्यासारखं शहर असलं पाहिजे, पाचोऱ्यासारखा विकास असला पाहिजे. पाणीसुद्धा देण्याची जबाबदारी आमची आहे. मला तर खरं लाज वाटते इथे बोलताना. आता इतक्या वर्षामध्ये तुम्ही लोकांना पाणी पाजू शकले नाही. तुम्ही जामनेरला या 5-6-10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त प्लॉटचे भाव जामनेरला आहे. कशासाठी आहेत तर सगळ्या सोयीसुविधा म्हणून आहेत. सगळ्या दूर कॉन्क्रीटच्या आतपर्यंत रस्ते आहेत, लाईट व्यवस्था आहे, पिण्याचं पाणी. लोक म्हणतात भाऊ दुसऱ्या दिवशी सोडतं का, हात जोडतो, सगळा गारा होतो, चिखल होतो, तिसऱ्या दिवशी द्या. मिनरल वॉटर या बाटलीमध्ये पाणी आहे, त्यापेक्षा शुद्ध पाणी जामनेरला मी त्या ठिकाणी देतो. केवढे गार्डन केलेत, केवढ्या व्यवस्था केल्या आहेत. मुलांसाठी 12 कोटी रुपयाचा ट्रॅक केला पडायला.
ऑलिम्पिक साईजचा पूल केला, स्विमिंग पूल केलेला आहे, बॅडमिंटन कोर्ट केलेले आहेत, चांगल्या जिम केलेल्या आहेत, 50च्या वर लग्नासाठी आपण त्या ठिकाणी मंगल कार्यालय केलेले आहेत, अनेक गोष्टी आपण जामनेरमध्ये केलेल्या आहेत. मी पुन्हा आपल्याला या निमित्ताने शब्द देईल, तुम्ही आम्हाला फक्त एकदा संधी द्या. तिथे नगरपालिका आमच्याकडे असल्यामुळे, मी मंत्री असल्यामुळे हे करता आलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगेल की ही एक संधी तुम्ही जर आम्हाला दिली तर तुम्हाला मी पुन्हा शब्द देतो, मी तर बाजूलाच आहे, इथं जर तुम्हाला भेटणार आहे, पण पुन्हा सगळ्या पाचोऱ्याचा कायापालट मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवेल. आता लोक म्हणताय हा भाव निघाला, तो भाव निघाला, आपण हा भाव काढला, तो भाव काढला. काढू द्या काही भाव, काही चिंता करू नका. मी बाकीचं काही बोलणार नाही, लगेच टी व्हीवर येईल मंत्री असं म्हणतायत म्हणून मी ते अजिबात बोलणार नाही पुढचं काय ते. पण मतदान मात्र त्या ठिकाणी कमळाच्या फुलालाच द्या. एका ठिकाणी छत्री आहे त्यांनाच त्या ठिकाणी द्यावं, आम्हाला निवडून द्यावं आणि फक्त 5 वर्षात आम्ही काय करतो हे एकदा आपण बघावं, एवढीच आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.